खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. शालेय विद्यार्थी असतील, 18 वर्षाखालील जे बालक आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा हे जर पोहोचत असेल, तर ह्यापेक्षा दुर्दैव कसं कुठलंच असू शकत नाही. आणि ही जी गुन्हेगारी वाढते किंवा हे ड्रग्सचं प्रमाण वाढते, ह्याला एका बाजूला जे अवैध धंदे आहेत, हे स्वकारणीभूत आहेत. ह्यावरही पोलीस प्रशासनाने आळा आणला पाहिजे. आणि इथून पुढच्या काळातही आमची जी भूमिका पहिली होती, तीच इथून पुढच्या काळातही असेल. या अशा व्यवसायात कुणी जरी असलं, तरी यांना थारा अजिबात दिला जाणार नाही आणि यांच्यावर कठोर अशी योग्य ती कारवाई, वस्तुनिष्ठ कारवाई, जी कुणी जरी असलं तरी, कुठल्या पक्षाचा, कुठल्या ह्याचा तुम्ही बघू नका. जी योग्य कारवाई आहे, जी वस्तुनिष्ठ कारवाई आहे, ही झालीच पाहिजे असं आमचं मत आहे. राजाश्रय कोणाचा आहे त्याला? ह्यात राजाश्रय कोणाचा असणं म्हणण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं यात कुठेतरी पोलीस विभागाचं अपयश दिसून येतं. ह्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा एक ग्रामीण भागापर्यंत ड्रग्स पोहोचत असतील, तर यांचं इंटेलिजन्स काय करतंय किंवा ह्यांचं जे बाकीच्या गोष्टी आहेत, स्पेशल नार्कोटिक्स युनिटची स्थापना झाली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी यात पोलीस विभागाने अधिक अधिक सक्षमपणे काम करणं गरजेचं आहे आणि या ड्रग्सची पाळेमुळे खोडून काढणं गरजेचं आहे असं मला वाटतं.